स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापते स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापते हेच विष्णूचे महापूजानुभव नाही तुझा सत्य बोले मुके दुखवे अनेकांचे दुखे हेच विष्णूची महापूजानुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेच विष्णूची महापूजानुभव नाही तुझा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावं जगननेतपाने मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैवलं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगा दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपेदान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वडले अंतरे प्रेम सुख शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज धावया सोवटा नम ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दत्तु मुनीन्द्रा समागस्थितेष्णं तमानंद कंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नेतरी बालक बडा बोले कावा कुडावी तुका पावले ते चुके करून मौली तिचे देवी ते नमस्करुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी Oh
काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा पुण्यभूमी येथे परंपरेपासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील चौथा दिवस चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे। आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या कानपाठातला असा हा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे। या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांनी अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वव्यापक जगाला निर्माण करणारा पालन करणारा पोषण करणारा मारणारा तारणारा देणारा घेणारा असा देव त्या देवाची परिपूर्ण कृपा आशीर्वाद आपल्यावर होईल या अभंगातून आपल्या संसारापैकी साधन सांगतात। अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय देणे गरजेचं आहे। सर्वांना माहित आहे गेल्या वर्षी तुम्ही बोलवला यंदाही मी आलो। मी का मोठा कीर्तनकार मोठा ज्ञानी मोठा पंडित मोठा विद्वान नाही तरी सुद्धा सर्व कमिटी मंडळींचं मन मोठं आहे अंतकरण मोठं आहे या ठिकाणी बोलवलात। परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी धोंडोपंत दादासाहेब यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य कर्णभारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य अवधूत बाबा यांच्या प्रेरणाने मार्गदर्शनाखाली हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यांचा फोन आला। मी भाग्यवान आहे दैववान आहे नशिबवान आहे प्रारब्धवान आहे तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेलं आहे। या सप्त्याला असणारं गोड असं नियोजन आहे। साऊंड सिस्टम 1 नंबर गायक मंडळी सांगायची गरज नाही आणि स्वतः गुरु महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत। मी बोलावं पात्रता नाही ते उभं राहावं मी बोलावं मन मोठं आहे अंतकरण मोठं आहे त्यांचं एक आज्ञा आहे त्यांचा एक आशीर्वाद आहे या ठिकाणी उभा राहण्याचं मी एक धाडस केलेलं आहे। गायनाचार्य असणारे गोड गायन केलेली आता हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीकांत पाटील काटेवाडेकर तसेच हरिभक्तीपरायण आदरणीय गुंडप्पा महाराज रामपूरकर इकडून असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय संतोष महाराज अंदेगावकर इकडून असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे संतोष महाराज आणि दुसरी असणारे आमचे बघा काही सत्याला एक वादक भेटत नाही काय नशीब आहे काय प्रेम आहे 2 वाजणारे आहेत 2 रिकामे बसून आहेत आमचे पुल्लिक महाराज आणि इकडे बसलेले मी पुल्लिक महाराज काय ठिकाणी वादक भेटतच नाही 10,000 या येतच नाही पण तुमचं प्रेम आणि महाराजांचं एक आज्ञा असल्यामुळं सगळे मंडळी सगळ्यांचं नाव उल्लेख होत नाही सगळे माझ्या प्रेमाचे 2 मृदंग वादक असणारे गोड आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील आमचे पांचाळ महाराज असतील सगळ्यांना नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करतो। 10:30 वाजले 11:30 वाजेकून आपल्याला गोड चिंतन करायचं आहे। सर्वांना एक सूचना आहे विनंती आहे प्रार्थना आहे कीर्तन होईपर्यंत उठू नका बोलू नका झोपू नका झालं। या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने भगवंताचं परिपूर्ण कृपा आशीर्वाद आपल्यावर होईल। देवाची कृपा सगळ्यावरच आहे नाही असं एकही जीव नाही कोणावर कमी आहे कोणावर जास्त आहे पण सगळ्यावरच आहे। एकानं म्हणलं कशावरून महाराज देवाची कृपा सगळ्यावरच कशावरून
जिवंत आहो याच्यावरून. ज्या दिवशी भगवंताची कृपा आपल्यावर निघून जाईल त्या दिवशी आपल्या घरामध्ये गर्दी होईल. म्हणतात फोन लावा रे, यानं बोलणं चाललंय, संपलं याचं काम. म्हणतात की नाही. भगवंताची कृपा, भगवंताची नजर, भगवंताची दृष्टी आपल्यावरून दूर झाली, आपलं जगामध्ये काम नाही. म्हणून सगळ्यावर आपल्यावर भगवंताची कृपा आहे, भगवंताचा आशीर्वाद आहे. कोणावर कमी आहे, कोणावर जास्त आहे. एकानं म्हणला, महाराज काय भगवंताची माझ्यावर कृपा आहे. काय झालं, 2 एकर होतं, 50 एकर कमाई झाली. राहायला जागा नव्हते, 4 बंगले झाले. हो, काय संसाराचा थाट. पैशाला कमीच नाही. पाऊस पडल्यावरच पैसा आहे माझ्याकडे. मी पैशाच्या माग नाही, माझ्या मागच पैसा आहे. कोण्या बँकेत किती ठेवा अजून मला कळत नाही. पैसा भरपूर आहे. बरं, घरामध्ये काहीच किरकिर नाही. बायको मनाप्रमाणे वागते, मी जसं म्हणावं तसं, मी जे सांगावं तसं. बरं, मुलगा, मुलाला बी नोकरी, सुनाला बी नोकरी. बरं, पोरग आणि सुनबाई दोघं बी शब्दाचे पलीकड नाही. माझा ऐकत. घरामध्ये मान सन्मान. कुठं जर गल्लीत गेलो सगळे राम राम करतात, या बसा म्हणतात, मान सन्मानच आहे की. बरं, गल्लीत नाही, सोयऱ्या धैर्यात भावकीमध्ये गेलो, मी जाजे कोणाकोणचं पंचायत तुटत नाही, सोयरीक होत नाही. सोयरीक झाली तर बी अगोदर म्हणतात त्या माणसाला बोलवा बाबा, त्या माणसानं येऊन बसेपर्यंत आपलं हे काम होत नाहीये. एवढं मान सन्मान नाही. परमार्थाला काहीच कमी नाही. मनामध्ये जर राहिलं, आज पेरून आलो, एकरी 10 क्विंटल सोयाबीन व्हावं असं मनामध्ये असेल, पण 10 क्विंटल कधीच झालं नाही, 15 क्विंटल. हो, म्हणजे मनापेक्षा जास्त संपत्ती भगवंतांनी दिली. घरामध्ये सुख आहे, सगळे ऐकतात मनाप्रमाणे. 70 वर्षाचा झालो, अजून कोणता रोग नाही मला, काय नाही, सगळंच आनंदच आनंद आहे. परमार्थामध्ये महिन्याला 1 वारी होत वर्षाला 1 वारी होत नव्हती, महिन्याला 1 वारी झाली. काय बघा, महिन्याला 1 वारी करू, ते बी स्वतःच्या गाडीमध्ये बसून करतो. बरं, कोण्या सप्त्याला गेलो, अगोदर मला मान सन्मान देतात, बसून बी राहिलो तरी पैसे देतात. काय कुठली कृपा आहे, काय न काम करता उभं फिरत गेलो, पाय पडून लोक पैसे देतात. बरं, मान सन्मानाच आहे बघा. कुठेही बघू द्या, जय जयकारच. आणि मी बी कधी अगोदर सप्ताह बसलं, मीटिंग बसली, मी जाजे कोणात ते सप्ताह होणारच नाही असं लोक म्हणतात. मी जाऊन बसलो, किती पट्टी रे बाबा, 5-5 हजार घराला लावायचं आहे, 10-10 हजार घराला, 50 हजार माझे घे. पहिला 500 रुपये भेटत नव्हते, आता 50 हजार मी बी द्यायला लागलो बघा. घरात संपत्तीमध्ये, संसारामध्ये कमी नाही, आणि परमार्थ सुद्धा थाटमाटाना मदत चालू आहे महाराज. असं ज्याची अवस्था झाली, समजायचं की देवाची परिपूर्ण कृपा आशीर्वाद त्याच्यावर झालेला आहे. त्याच्या विरुद्ध शब्द एक आहे, विरुद्ध व्यक्ती. राम राम महाराज, राम राम. काय झालं बाबा, तोंडलंही लहान दिसते, काय सांगावं. 70 एकर जमीन होती, गुंटा राहिला नाही बघा, चोपडा साब. हो, काय करावं, काय सनी लागली, काय झालं काय सांगताच येत नाही. एकदा मी पेरलो, असं या 20-25 वर्षामध्ये झालं नाही. 3दाच पेरावं लागते तरी बी मोड लागणार. आणि मोडाच्या अगोदर गवतच निघते, तणच निघून बसते. लोक एका फवारणी केले, 2 फवारणी केले, घरी पीक आणतात, म्हणजे 5 करून बी घरी येईना. कोणाला जर याजानं पैसे दिलो, याज बी येईना, मुद्दल बी येईना, तिकडच काय फुटकन अशी. घरी गेलो, बायको किरकिर करते, बायको नीट बोलला, पोरग ऐकला, आणि सुनबाई सासू भांडणं चालूच आहे. गावात कुठे गेलो, मला बघले सगळे लोक जमा झालेले पळून जातात. का, याचं तोंड बघून ये र म्हणतात. अरे अरे नग सनी या लागले रे बाबा, यानं दूरच राहिलेलं बरं. सोयऱ्या धाऱ्यात मान नाही,
घरात मान नाही, गावात मान नाही, कुठेही जाऊ द्या किंमतच कमी झाली. बघा, महिन्याला एक वारी करणारा मी, वर्षाला एक वारी नाही. काय कीर्तनाला निघतो, निघणारच. बघा, माझ्या मित्रांनी बी कीर्तनाला निघणार, मी बी इकडून कीर्तनाला निघणार. त्याला म्हणतो बाबा जाऊ तरी लवकर, कसं की काय की. त्याने म्हणते हा माझे मी येतो, तू चल. मी दुपारी 12लाच निघतो आणि त्यानं 12ला निघतो तरी बी कीर्तन अर्ध होऊन जाते जाईपर्यंत. आणि त्यानं 5ला निघते, हरिपाठला सांभाळते. बघा काय नशीब त्याचं, काय नशीब माझं. परमार्थामध्ये काम नाही माझं, संसार वाटोळ होऊन गेलेले. असं ज्याची अवस्था झाली समजायचं की देवाची कृपा कमी झाली, देवाची नजर आपल्यावरून कमी झाली. हो, सगळ्यावर आहे पण कोणावर कमी आहे, कोणावर जास्त आहे. देव होय पाठी मोरा, नसती विघ्न, नसलेले विघ्न घरी येतात. सर्दी झाली, उग 10 रुपयाच्या गोळीवर कमी व्हावं, दवाखान्याला गेलो, 5000 रुपये घातलो, कमीच होईना. त्यानं का जास्त व्हायचं द्यालंय का कमी व्हायचं द्यालंय कळत नाही. अशी अवस्था राहते. महाराजाकडे गेले, महाराज अहो आमचं परमार्थ आणि परपंच व्यवस्थित चालावं आणि भगवंताची परिपूर्ण कृपा आशीर्वाद आमच्यावर व्हावं, असं काहीतरी सांग. अरे बाबा काही करायची गरज नाही, आपण जे संसार करता आणि त्याच संसारामध्ये आपल्याला साधना करता येते. परिपूर्ण भगवंताची कृपा आपल्यावर होईल. मग कोणतं साधन आहे? अभंगाचं पहिलं स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज चार साधन सांगितले. स्वामी म्हणजे मालकाची सेवा, गुरु भक्ती गुरुची सेवा, पितृवचन मायबापाची सेवा आणि पतीची सेवा. हे 4 साधन सांगितलेले. बाबांना विचारलो मी, म्हणजे शहरामध्ये तर 7 ते 9 करतात कीर्तन, जास्तीत जास्त 8 ते 10, आणि इथं 9:30-10 वाजतात का? बाबाने सांगितलं सगळे कामाला जातात, त्यांचं काम पूर्ण म्हणजे नोकरीला जातात.
पूर्ण झाल्यावर येतात. म्हणजे तुम्ही जे काम करता तेच विष्णूची पूजा आहे. म्हणजे ते काम म्हणजे ती पगार देतात. बैमानीनं ते काम करून हे कामाला जर आपण आलो तर देवाला ते बी आवडत नाही. म्हणजे मालकाची सेवा नोकरदारानं करणं इमानदारीनं हे देवाला फार आवडणार. इमानदारीनं करायचं. बरं कोणावणी करायचं? आमच्या संत वाङ्मयामध्ये भक्ती सूत्रामध्ये असणार त्यांचं नाव पहिल्या नंबरला आलेलं आहे हनुमंतराया. मालकाचं काम करणारा इमानदारीनं, बैमान नाही. किती मनात आल्याबरोबर हजर. पुढंच एकदा बिभीषण रडत आला. आल्याच्या नंतर रामाकड आल्याच्या नंतर रामजी बसलेले रडायला लागले. काय झालं हो? कशासाठी रडता? काय नाही म्हणलं, मला त्रास झालेला आहे. एका राजाने आलं आणि मला हकलून दिलेलं. कोणता राजा आहे? रावण आहे. रावणाला मी मारून टाकलो. कधीच मरून गेला रावण. आणि आतापर्यंत नाही म्हणलं. तुम्ही ज्या रावणाला मारलेलं आहे तो माझा दादा होता. मला माहित आहे तो मरून गेला. त्याच्या गादीवर तुम्ही मला बसवलेलं आहे. पण त्याला 10 तोंड होते. आता एक रावण आला. कुठून आला माहिती नाही. त्याला 100 तोंड आहेत म्हणला. म्हणजे शतमुखी रावण. बघा रामायणामध्ये आहे ना, दशमुखी रावण, शतमुखी रावण, 3 शतमुखी रावण, 5 शतमुखी रावण आणि सहस्त्रमुखी रावण म्हणजे 1000 तोंडाचा बी रावण आहे. तस 100 तोंडाचा रावण आहे. कुठून आला मला माहिती नाही. त्याला बघल्याबरोबर दचक बसल असा तो आहे. चिंता करू नका. चिंता करायचं नाही. मी तुम्हाला वचन देतो. उद्या गुढीपाडवा आहे. सकाळी 5 वाजता पुन्हा त्याला मारतो. तुम्हाला राजावर बसवतो. राजाभिषेक. आणि बिभीषणाला माहिती होतं रामाच्या मुखातून शब्द निघाले ते कधी खोट होणार नाही. आनंदात निघून गेला. देवाने दिवसभर काम केले. काम केल्याच्या नंतर संध्याकाळी जेवण केले. आराम झोपले. रात्री 1 वाजता 12-1च्या दरम्यानामध्ये देव उठून बसले. देवाला घाम आला. कळालं की बाबा बिभीषणाला आपण वचन दिले विसरून गेलो आपण. घाम आला. सीतामाई जवळ आणि सीतामाईनं असणारे पदर घेतले आणि घाम पुसायला लागले. घाम पुसत असताना तेवढ्यामधून भगवंताच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. सीते हे घाम तुझ्यानं पुसणं होत नाही. काय म्हणता हो? घाम पुसायला माझा हनुमंतराया लागत होता. एवढंच म्हणले बर का. हनुमंतरायाला ऐकूच गेला तिकडून. हनुमंतराय होते किष्किंध्यामध्ये बसून सुग्रीवापाशी आणि त्याच रात्री झोपलेले उठून बसले. असो सुग्रीवाने विचारलं काय झालं हनुमंता? माझ्या मालकाने मला आठवण केलेलं आहे. अरे तुझा मालक? हो माझ्या देवाने रामाने आठवण केलेलं आहे. तुला कसं कळालं? मला सगळंच कळत. मला जावं लागते. तिथून उडान मारले. जय श्रीराम. उडान मारले की अयोध्यामध्ये आले. देवाच्या समोर हात जोडून त्याच रात्री देवा माझी आठवण काढलात तुम्ही? हो रे हनुमंता. मग काय काम आहे सांगा लवकर. कामाला हजर आहे. काही नाही हनुमंता. बिभीषण आलता. बिभीषण हो म्हणले. काय काम? काय नाही म्हणलं. एक राजा आला आणि हकलून दिला. कोणता राजा आहे? म्हणला रावण म्हणे. रावणाला तर तुम्ही मारलेला आहे. त्याची लंका मी जाळलो. त्याच्या दाड्या मिशा सगळं मी जाळून आलो. तुम्हाला तर हे रे बाबा. पण ते रावण मेला. पण अजून एक रावण आला. त्याला 100 तोंड 200 हात आहेत म्हणे. त्याला कुठून आला माहिती नाही. असं आहे का? चिंता कशाला करता? 18 पद्म वाहणार, 56 कोटी माकडं, 72 कोटी अस्वल सगळ्याला बोलून घेतो. जाऊ आपण युद्ध करू. अरे वेळ कमी आहे. उद्या सकाळी 5 वाजता राजाभिषेक करतो. वचन दिलेलं आहे. मग चिंता कशाला करता? बसा माझ्या खांद्यावर. आताच उडान मारतो. कसला नोकरदार असेल म्हणाला. आता आमच्या खेड्या गावामध्ये वर्षाला 1.5 लाख रुपये घ्यायलाय नोकरदार. आणि पेरणीच्या दिवसामध्ये त्याचं पोट दुखालंय.
अशी आहेत तुमच्याकडे? पाया पडा त्याची. चांगली कमी पडलं तर पाया देऊन पाणी पिऊ. देवा बसा खांद्यावर. देवधनुष्य बाण हाता घेतले, बसले हनुमंतरायाच्या खांद्यावर. जय श्रीराम उडान मारले. लगेच लंकेमध्ये आवाहन केल्यानंतर रावण निघाला. त्याला बघल्यावर यमाला दात केळी बसावी असं त्याचं रूप बघल्यानंतर रामानं धनुष्याला बाण लावले. सोडायला लागला. बघता बघता 4 वाजले, त्याला बाणच लागत नाही. देवाला चिंता लागली. 5 वाजता तर राज्याभिषेक करायचा आहे, गुढीपाडवा आहे, शुभ मुहूर्त आहे, आणि 4 वाजले, बाण लागत नाही. का लागत नाही? विभीषणाला बोलवलं. विभीषणा, माझं बाण याच्यापर्यंत जाईल पण परत माझ्याकडे येईल, का लागत नाही त्याला सांगितलं विभीषणानं. देवा यानं तुमच्या हाताने मरतच नाही. याचं मरण सीतामाईच्या हाताने लिहूलेलं आहे, तुमच्या हाताने कसं मरल? मग आता सांग दुसरे, सीता कुठं आहे? अयोध्यामध्ये. मी कुठं? इथं. आता जाऊन कोण आणणार? हनुमंतराय मला. मी हाव की, मी कशाला? आता उडान मारतो. जय श्रीराम. उडान मार. सीतामाई घरामध्ये होती. यानं मध्ये गेला नाही, उठवला नाही, घरासकट उचललं. बुडा सकटच उचललं. सीतामाई मध्येच होते. जय श्रीराम म्हणले. लगेच कसं वाटलं? बरं वाटलं नाही का? जय श्रीराम म्हणले. काहीतरी वाटलं नाही का? नाही अंगाला काटा असं काही येवलं नाही का? नाही हिंदू असलं तरी येईल त्याच्यात. मनावर एकदा जय श्रीराम. माईक मधले म्हण नका, खालच्या म्हण. बघू तू म्हणलं यांच्या अंगात काटा आहे का नाही? जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आनंद उडान मार. देवाने बघितलं. कोणाला? हनुमंतरायला बघितलं. घरात सकट आणलं. देवाने म्हणलं माकड ते माकडच आहे. बरं सीतेला आण म्हणलो, घरात सकट आणलंय. बरं चौघाला आण म्हणलं तर गावाच उचलून आणलं. कोणतंही काम आगावच करत बसते बाबा येणं. अरे सीतेचा शोध लाव म्हणलो, त्याच्या दाड्या मिशा कट जाळून आलं येणं. लक्ष्मणाला औषध लागते रे बाबा, औषधानं आण म्हणलो, येणं पूर्ण माळा सकट सांगत. याचं काही भरवसा नाही. खाली उतरलं. हनुमंता, अरे थोडस कळायचं काय झालं देवा एवढे का? अरे घरासकट आणायचं राहते का? सांगितलं. मला जेवढं कळते तुम्हाला कळणार का? बसा उगं तुमचं तुम्हीच चालू द्या. हा असं का? नाही म्हणलं. दशमुखी रावणानं सीतामाईला चोरून याला शोध कोण लावलं? तूच लावलं. त्यावेळेस सीतामाईला म्हणलो, माय हो राम येईल, रावणाला मारल, तुम्हाला नेईल, बाजूला ठेवा, बसा माझ्या खांद्यावर, आताच तुम्हाला नेतो. तेवढी ताकद माझ्याकडे होती देवा. पण सीतामाईनं काय म्हणले माहित आहे का? सीतामाईनं म्हणले, बाळा तू बाळ ब्रह्मचारी, मी पतिव्रत आहे, तुला स्त्रीचं स्पर्श चालत नाही, मला पुरुषाचं स्पर्श चालत नाही बाळा, म्हणून मी तुझ्या खांद्यावर बसत नाही. त्यावेळेस सीतामाईनं माझ्या खांद्यावर बसले नाही. आता कसं बसल म्हणून मी घरासकट आणलो. म्हणत नाही जय हनुमान ज्ञान गुण सागर, तू ज्ञानाचा सागर आहे. सीतामाईला बाहेर काढले. सीतामाईनं धनुष्याला बाण लावले, रावणाला मारले. 5 वाजता राज्याभिषेक झाला. म्हणजे मालकाचं काम करत असताना हनुमंतरायाने जर काम केलं, भगवंताची परिपूर्ण कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील. दुसरं दृष्टांत माहित आहे, हनुमंतरायाचं काम असं आहे, काम करत असताना दामाचं काहीच अपेक्षा नाही. भेटल बघा, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने सांगतात, कर्म करा फळ मिळणार. कर्म करा फळ गॅरंटी निश्चित मिळणार, पण कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नका. हनुमंतराया काहीच अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही बरं का. कशाची म्हणजे कशाची नाही.
उगस हनुमंतराय बसून होते. नारद आले. आल्याच्या नंतर दोघांची भेटी गाठी झाली. हनुमंतराय रामाचं नाव, नारद नारायणाचं नाव. दोघं घेत बसल्यानंतर नारद थोडस वेगळ्या विचाराचे होते. भक्तच होते पण वेगळ्या विचाराचे. तिथं डायरी दिसली, बघितले. वरी डायरीवर होतं भक्ताची यादी. मध्ये नाव बघितले. पहिल्या नंबरला नारदाचं नाव होतं आणि बघितले याचं बी आहे का नाही, याचं बी आहे का नाही. बघितलं 2000 नाव होतं. हनुमंतरायचं नावाचा बेपत्ता. उगं तर बसाव, पहिला नाव आपला उगं बसला नाही. लगेच शेजाऱ्याला हनुमंतरायला म्हणते, हनुमंता हे भक्ताची यादी आहे. राहू दे बाबा, याच्यामध्ये तुमचं नाव कुठं दिसायला नाही. तुझं आहे का? हा माझा आहे, पहिल्या नंबरला आहे. तुमचं असलं बस, माझं राहू द्या न राहू द्या. मी नावासाठी भजन करत. हनुमंतराय म्हणला, मी नावासाठी भजन करत नाही. नाव त्याच्यात राहू द्या न राहू द्या. नाही रे बाबा, तुझं मन मोठं आहे. देवाला कळू नये का तुझ्या वणी येड्याचं इथं कुठं तर नाव राहावं का नाही. यानं म्हणाला नारद म्हणा, म्हणजे कुठं तर राहावं का नाही. तुझं मन मोठं आहे, तू नसलं तर चालते. देवाला कळू नये का. देवा आला. देवाने बघितलं यानं काहीतरी करायलाय बाबा. आलंय म्हणजे गप राहीना. आणि ते लोक येतात गप राहीना, भांडण लावून निघून. म्हणजे त्याच्या मनात करायचं नसते आणि दुसऱ्याला बी केलेलं बरं. ते धंदाच होय तेच. काय झालं नाराज? काय नाही म्हणलं देवा, हे डायरी बघितलो, ती भक्ताची यादी. हो म्हणलं बघितलं. तुमचं नाव पहिल्या नंबरला आहे, बघितलं का? हा माझं नाव पहिल्या नंबरला आहे. मला काय तसं नाही, पण या येड्याचं बी राहावं म्हणाला. देवाने म्हणलं त्याचं बी आहे की नाही. बघितलं मी, त्याचं नाव असलेली डायरी हे नव कपाटात आहे. कपाटात आहे हो म्हणलं. मध्ये आहे म्हणलं मध्ये. हे डायरी ही डुप्लिकेट आहे. नाव तोंड एवढं डुप्लिकेटच्या डायरी मध्ये माझं नाव काढून दाखवलं. त्याच्यामध्ये 21 नाव सांगत नाही कोणाचं. पहिल्या नंबरला हनुमंतरायचं नाव आहे. आणि नारदाचं बी होतं पण शेवट. आता असं फुगलेलं असलं देवा, असलं राहावं का धंदा. मला तुमच्याकडे बी ओरिजिनल डुप्लिकेट. एक सांगू नारदची, जे 2000 भक्त येतात त्यांनी माझं भजन करतात. हो त्यांनी माझं काम करतात. पण हे 20 भक्त आहेत ना, हो यांनी माझं भजन करतात का नाही मला माहित नाही. पण त्यांचं भजन त्यांचं काम मी करतो. म्हणून हे कपटामध्ये काम करत असताना निस्वार्थ काम. आपण जे सप्ताह करता हो त्यांना देवाला मालक मानता. आपण इमानदारीनं काम करायचं, अपेक्षा करायचीच नाही. 100% तुम्ही जेवढं काम करणार त्याच्यात 10 पटीनं भगवंतानं देणार. हे पांडुरंगाची शपथ घेऊन कमी पडणारच नाही. मोकळ्या हाताने तर वाजवा.